नमस्कार मित्रांनो, 2023 या वर्षात झालेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी ज्या येणाऱ्या परीक्षेत 100% विचारल्या जातील अशा चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी आपण एक चालू घडामोडींची सिरीज चालू करत आहोत, त्याचा हा पहिला पार्ट आहे। या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेल्या प्रत्येक चालू घडामोडीची अतिशय डिटेलमध्ये माहिती व त्याची PDF देखील आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कुठे स्किप न करता संपूर्ण बघा। प्रश्न पहिला, नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत IISc बेंगलुरू येथे कोणता सुपर कम्प्युटर बसवण्यात आला आहे? तर नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन आहे, त्याच्या अंतर्गत वेगवेगळे सुपर कम्प्युटर तयार केले जातात आणि या अंतर्गत बनवण्यात आलेला एक सुपर कम्प्युटर जो IISc बेंगलुरू येथे बसवण्यात आलेला आहे त्याचे नाव आहे परमप्रवेग आहे। आता आपण भारतातील या परमप्रवेगा या महत्त्वाच्या सुपर कम्प्युटर विषयी अधिक माहिती जाणून घेऊया। तर या परमप्रवेगा या सुपर कम्प्युटरची निर्मिती कोणी केली? तर ती केली सीडॅक या पुणे येथे स्थापित असलेल्या एका संस्थेने। आता याचा लॉंग फॉर्म देखील परीक्षेमध्ये विचारला जातो। तर सीडॅकचा लॉंग फॉर्म होतो सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग। याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येतात। त्याचबरोबर हा जो सुपर कम्प्युटर आहे याची क्षमता किती आहे? तर ती आहे 3.3 पेटाफ्लॉप एवढी। आता त्याचबरोबर अजून दोन महत्त्वाचे सुपर कम्प्युटर आहेत। परमशक्ती हा जो सुपर कम्प्युटर आहे तर तो IIT खरगपूर येथे स्थापित करण्यात आलेला आहे आणि परमसिद्धी हा जो सुपर कम्प्युटर आहे तो सीडॅक येथे स्थापित केलेला आहे। तर या दोन सुपर कम्प्युटरवर देखील 100% प्रश्न येऊ शकतो। प्रश्न दुसरा, PM स्वनिधी या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर PM स्वनिधी ही अतिशय महत्त्वाची आणि चर्चेत असलेली 2023 मधील योजना आहे। तर याचे उद्दिष्ट आहे रस्त्यावरील जे छोटे विक्रेते आहेत त्यांना खेळते भांडवल स्वरूपातील कर्ज विनातारण उपलब्ध करून देणे आणि याच्या संदर्भात PM स्वनिधी ही एक योजना आहे। तर ही योजना काय आहे याच्या संदर्भात अधिक माहिती आपण घेऊया। तर PM स्वनिधी ह्या योजनेचा लॉंग फॉर्म काय असा 100% येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला प्रश्न असेल तर याचा लॉंग फॉर्म आहे प्राईम मिनिस्टर स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी। म्हणजे जे रस्त्यावरील विक्रेते आहेत, फिरते विक्रेते आहेत, त्यांच्या आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना निधी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भात ही एक योजना आहे। तर या योजनेची सुरुवात कधी झाली? तर या योजनेची सुरुवात झाली जून 2020 मध्ये। या योजनेचा उद्देश काय आहे? तर कोविड-19च्या काळात जे काही रस्त्यावरील विक्रेते होते त्यांचा रोजगार पूर्णपणे ठप्प झालेला आणि त्यांना पुन्हा रोजगारात आणण्यासाठी, मेनस्ट्रीम प्रवाहात आणण्यासाठी त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे, जे कर्ज स्वरूपात विनातारण उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि याच्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे। आणि ही योजना कोणत्या मंत्रालयामार्फत सुरू करण्यात येईल असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर या योजनेची जबाबदारी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत राबवली जाणार आहे। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, या मंत्रालयावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल। त्याचबरोबर ही जी कर्ज योजना आहे तर या कर्ज योजनेचा कालावधी किती आहे? तर आधी डिसेंबर 2023 पर्यंतच ही योजना होती, मात्र ती सध्या एका वर्षाने वाढवून डिसेंबर 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा देखील 100% परीक्षेच्या दृष्टीने विचारण्यासारखा प्रश्न आहे। प्रश्न तिसरा, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023च्या समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक कोण होता? तर आशियाई क्रीडा स्पर्धा ही एक महत्त्वाची क्रीडा स्पर्धा पार पडली आणि त्याच्या समारोप सोहळ्यात भारताकडून ध्वजवाहक होता PR श्रीजेश हा। आता आशियाई क्रीडा स्पर्धेसंदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया ज्याच्यावर परीक्षेत 100% प्रश्न विचारले जातील। तर आशियाई क्रीडा स्पर्धा 2023च्या उद्घाटन सोहळा जो झाला त्या सोहळ्यामध्ये भारताकडून ध्वजवाहक कोण होते? तर ते होते लोवलिना बोर्गोहेन ही आणि हरमनप्रीत सिंग, हे दोघे जण उद्घाटन सोहळ्यात ध्वजवाहक होते। तर समारोप सोहळ्यामध्ये भारताकडून ध्वजवाहक होता PR श्रीजेश हा, जो आत्ताच आपण पाहिला होता। त्याचबरोबर या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी झाली त्याच्यावर देखील तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातात। तर या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 107 पदके पटकावली होती आणि या 107 पदकांसह भारताचा पदक तालिकेमध्ये क्रमांक होता 4था। त्यामुळे या 4थ्या क्रमांकावर देखील प्रश्न येतो। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये भारताने 28 गोल्ड मेडल, 38 सिल्वर मेडल आणि 41 ब्रॉन्झ पदक पटकावलेले होते। त्यामुळे या पदकांवर देखील लक्ष असू द्या, हा फॅक्च्युअल डेटा देखील तुम्हाला विचारला जातो। प्रश्न चौथा, 8 डिसेंबर 2023 रोजी पॉलिसी रेपो दराबद्दल मौद्रिक धोरण समितीचा काय निर्णय होता? तर पॉलिसी रेपो दराबद्दल मौद्रिक धोरण समितीचा निर्णय होता की रेपो दर हा 6.5% कायम ठेवला जाईल। तर याबद्दल अधिक माहिती आपण बघूया की या प्रकारचा रेपो दर ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे रिझर्व्ह बँकेला। आता रिझर्व्ह बँकेची मॉनिटर पॉलिसीची जी कमिटी असते त्या कमिटीने सलग 5व्यांदा रेपो दर हा 6.50%वरच कायम ठेवलेला आहे। त्यामुळे याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो।
की सलग कितव्यांदा रेपो दर हा स्थिर ठेवला, तर तो सलग 5व्यांदा स्थिर ठेवलेला आहे. प्रश्न 5वा, फायर ऑन द गंगाज हे पुस्तक कोणाचे आहे? तर अशा प्रकारची जी काही चर्चेतील महत्त्वाची पुस्तके असतात त्याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर फायर ऑन द गंगाज हे पुस्तक आहे राधिका अय्यंगर यांचे. त्याचबरोबर शशी थरूर यांनी लिहिलेले पुस्तक आंबेडकर अ लाईफ हे देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर अमिताभ कांत यांचे पुस्तक मेड इन इंडिया याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. आणि डॉक्टर करण सिंग यांनी लिहिलेले पुस्तक मुंडका उपनिषद द ब्रिज ऑफ इनमॉर्टॅलिटी हे देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न 6वा, भारताची UPI सिस्टीम स्वीकारणारा पहिला परकीय देश कोणता आहे? तर भारताची UPI सिस्टीम स्वीकारणारा पहिला परकीय देश आहे नेपाळ हा. की अशा प्रकारे भारताची UPI सिस्टीम स्वीकारणारा किंवा स्वीकारण्यास मान्यता देणारा नेपाळ हा जगातील पहिलाच परकीय देश बनलेला आहे. आणि ही जी सिस्टीम आहे ती कशी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे नेपाळला? तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI या संस्थेची एक आंतरराष्ट्रीय ब्रँच आहे, ती म्हणजे इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि गेटवे पेमेंट सर्व्हिस व मनम इन्फोटेक अशा एकूण 3 संस्था एकत्रितपणे नेपाळला सेवा पुरवणार आहेत. तर येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न 7वा, पर्वतमाला योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर पर्वतमाला ही जी योजना आहे ती रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आता ही योजना परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून पर्वतमाला योजनेवर 100% तुम्हाला प्रश्न विचारलेला दिसून येईल. तर ही जी योजना आहे ती भारताचा अर्थसंकल्प 2022-23 मध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडली होती. ह्या योजनेचा उद्देश काय आहे? तर जे डोंगराळ भाग आहेत ते रस्त्यांनी जोडण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. आता ही योजना कोणत्या मॉडेलवर आधारित आहे? तर ही योजना PPP या मॉडेलवर आधारित असून याचा अर्थ होतो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या मॉडेलवर आधारित असेल. आता या मॉडेलवर तुम्हाला 100% परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 8वा, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 कोणत्या राज्यात पार पडल्या? तर 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ह्या गोवा या राज्यामध्ये पार पडल्या होत्या. आता या स्पर्धेबद्दल अधिक माहिती आपण बघूया, कारण याच्यावर 100% तुम्हाला परीक्षेत प्रश्न आलेले दिसून येतील. तर ही जी 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे ही स्पर्धा गोवा या राज्यात पार पडलेली असून याचा कालावधी किती? तर तो आहे 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर. तर या कालावधीवर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे 2 महिने लक्षात ठेवा. त्याचबरोबर याचे उद्घाटन कोणी केलेले? तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले होते. त्याचबरोबर या स्पर्धेची पदक तालिका किंवा मेडल टॅली कशी होती? तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके ही महाराष्ट्र या राज्याने पटकावली होती. त्यानंतर क्रमांक लागतो भारतीय सेवांचा, त्यानंतर क्रमांक लागतो हरियाणा या राज्याचा आणि 4थ्या क्रमांकावर मध्य प्रदेश हे राज्य होते. पुढे जाऊन अजून एक प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राने एकूण किती पदके पटकवली? तर महाराष्ट्राने एकूण 228 एवढी पदके पटकवलेली असून या 228 मेडल्सपैकी 80 मेडल्स ही गोल्ड मेडल्स होती. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या, याच्यावर देखील परीक्षेत 100% प्रश्न येईल. प्रश्न 9वा, केंद्र सरकारने ऑपरेशन अजय कशासाठी राबवलेले होते? तर केंद्र सरकारचे ऑपरेशन अजय जे राबवलेले होते ते इस्रायलमधून भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी राबवलेले होते. आता ज्याप्रमाणे ऑपरेशन अजय महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे गेल्या 1.5 ते 2 वर्षात विविध ऑपरेशन्स भारत सरकारने किंवा भारतीय आर्मीने राबवलेले आहेत. तर ते बघूया, त्याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातील. तर ऑपरेशन अजय हे इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी महत्त्वाचे होते. त्यानंतर ऑपरेशन गंगा हे रशिया आणि युक्रेन वॉर याच्या दरम्यान राबवण्यात आलेले, ते भारतीय हवाई दलाने राबवले होते. त्यानंतर ऑपरेशन दोस्त हे सिरिया भूकंपावेळी भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी राबवले होते, ते देखील हवाई दलाने राबवले होते. त्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती हे अफगाणिस्तानातून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवले होते, ते इंडियन आर्म्ड फोर्सतर्फे राबवण्यात आले होते. त्याच्यानंतर ऑपरेशन वंदे भारत हे कोविड-19च्या काळात जे भारतीय नागरिक परदेशात अडकलेले होते त्या नागरिकांना परत आणण्यासाठी राबवण्यात आले होते आणि हे ऑपरेशन देखील हवाई दलामार्फत राबवलेले होते. तर हे काही महत्त्वाचे ऑपरेशन्स आहेत, याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आलेले दिसून येतील. प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित शाळा उभारण्यात आलेली आहे? तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, हा 100% तुम्हाला विचारला जाईल. तर भारतातील पहिली AI स्कूल ही केरळ या राज्यामध्ये उभारण्यात आली होती. आता या संदर्भात अधिक माहिती बघूया की भारतातील पहिले AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित स्कूल कोठे उभारण्यात आलेले? संथीगिरी विद्याभवन म्हणून थिरुवनंतपुरम या ठिकाणी. आणि हे ठिकाण कोठे येते? तर हे आहे केरळ या राज्यामध्ये.
त्याचबरोबर या शाळेचे उद्घाटन कोणी केलेले, तर याचे उद्घाटन केलेले भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी. त्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत आणि अशा प्रकारचेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात. प्रश्न 11वा, महाराष्ट्रातील पेन या शहराला टिंबटिंब या गोष्टीसाठी डिसेंबर महिन्यात GI टॅग प्राप्त झालेला. तर महाराष्ट्रातील पेन या शहराला गणेश मूर्तींच्या निर्मितीसाठी GI टॅग प्राप्त झालेला आहे. तर डिसेंबर महिन्यात महाराष्ट्राला जवळजवळ 9 वेगवेगळ्या गोष्टींसाठी GI टॅग प्राप्त झालेले आहेत. तर त्या 9 गोष्टी आपण बघूया, ज्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण वेगवेगळ्या सरळ सेवांना अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर डिसेंबर महिन्यामध्ये जे 9 GI टॅग मिळालेले तर ते आहेत पेनच्या गणेश मूर्ती, कास्तीची कोथिंबीर, बोरसुरी डाळ, पानचिंचोलीची चिंच, कुंथलगिरीचा खवा, तुळजापूरची कवडी, जालन्याची ज्वारी, बदलापूरची जांभळे आणि बहाडोलीची जांभळे. तर अशा 9 गावे आहेत किंवा 9 शहरे आहेत आणि त्यांच्या काही गोष्टी आहेत ज्यांना GI टॅग मिळालेल्या, ज्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर याच्यावर परीक्षेत तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील. प्रश्न 12वा, PM प्रणाम या योजनेचा फुल फॉर्म काय आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत विचारले जात आहेत. ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्यांचे फुल फॉर्म किंवा त्यांचे उद्देश आणि त्यांची सुरुवात कधी झाली याच्यावर प्रश्न येतो. तर PM प्रणाम ही जी योजना आहे याचा फुल फॉर्म होतो प्राईम मिनिस्टर प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन, अवेअरनेस, नरिशमेंट अँड ॲमिलिओरेशन ऑफ मदर अर्थ. तर हा PM प्रणाम या योजनेचा फुल फॉर्म आहे. तर ही योजना सविस्तर आपण बघूया, जेणेकरून परीक्षेत आलेला कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. तर PM प्रणामचा लॉंग फॉर्म आत्ताच आपण बघितलेला. त्यानंतर ह्या योजनेची घोषणा कधी करण्यात आली तर ती 2023-24च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरही प्रश्न येईल. त्यानंतर या योजनेचा उद्देश काय आहे तर रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासंदर्भात ही योजना राबवण्यात आलेली आहे. आणि या योजनेसाठी जबाबदार मंत्रालय कोणते आहे तर मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर्स म्हणजेच रसायन आणि खते मंत्रालय या योजनेसाठी जबाबदार मंत्रालय असेल. प्रश्न 13वा, महिलांच्या आशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 या हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकवले? तर महिलांची आशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 जी पार पडली त्या स्पर्धेचे विजेतेपद भारत या देशाने पटकावलेले आहे. आता या स्पर्धेबद्दल अधिक माहिती घेऊया. तर ही जी स्पर्धा होती ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली तर ही स्पर्धा पार पडली रांची या ठिकाणी. तर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ते ठिकाण आहे झारखंड या राज्यामध्ये. त्याचबरोबर आशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीची जी पार पडली याचा विजेता कोण होता तर तो होता भारत आणि उपविजेता कोण होता तर तो होता जपान हा देश. आणि या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने जपानवर 4-0 असा विजय मिळवलेला होता. प्रश्न 14वा, भारतातील पहिली सॅटेलाईटवर आधारित गिगाबाईट इंटरनेट सर्व्हिस कोणत्या कंपनीने घोषित केली? तर भारतातील पहिली सॅटेलाईट आधारित गिगाबाईट इंटरनेट सर्व्हिस ही घोषित केलेली जिओ स्पेस फायबर या कंपनीने. आता या संदर्भात अधिक माहिती बघूया. तर अशा प्रकारे भारतातील पहिली सॅटेलाईटवर आधारित गिगाबाईट इंटरनेट सर्व्हिस रिलायन्स जिओ या कंपनीने चालू केलेली आहे. आणि या कंपनीने ही जी सर्व्हिस आहे तिला नाव काय दिलेलं आहे तर ते आहे जिओ स्पेस फायबर असे. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या. त्याचबरोबर याचा उपयोग काय आहे तर भारतातील जे दुर्गम भाग आहेत त्या दुर्गम भागांना हायस्पीड इंटरनेटची सेवा पुरवण्यासाठी या सेवेचा फायदा होईल आणि याच्यासाठी ही सेवा लॉन्च केलेली आहे. प्रश्न 15वा, ऑक्टोबर 2023 मध्ये कोणत्या राज्य सरकारने वनमित्र या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली? तर वनमित्र ही योजना कोणत्या राज्याची आहे असा इथे प्रश्न आहे. तर ही योजना आहे हिमाचल प्रदेश या राज्याची. ऑक्टोबर 2023 मध्ये हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने वनमित्र या योजनेला मान्यता दिलेली आहे. आणि ही जी योजना आहे याचा उद्देश काय आहे तर स्थानिक जनसमुदायाचा वनप्रदेशाचे संरक्षण, संवर्धन आणि विकास या प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी योजना राबवण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या भागात जंगल आहे त्याच्या आसपास जी लोक राहतात, जी स्थानिक लोक असतात, त्यांचा वनाचे संरक्षण, संवर्धन आणि विकास या प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी योजना राबवण्यात येईल. अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यांची जी योजना आहे त्याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न 16वा, ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट 2023 कोणत्या शहरात पार पडली? तर ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट 2023 ही मुंबई या शहरात पार पडली. तर अशा काही ज्या समिट असतात अतिशय महत्त्वाच्या त्याच्यावर प्रत्येक परीक्षेत एक प्रश्न असतो, त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर ही जी समिट आहे ग्लोबल मेरीटाईम इंडिया समिट 2023 ही समिट 17 ते 19 ऑक्टोबर रोजी मुंबई या ठिकाणी पार पडली होती.
आणि याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आणि या समिटमध्ये अमृतकाल व्हिजन 2047 ही जी सागरी अर्थव्यवस्थेशी संबंधित ब्लू प्रिंट आहे ही जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न 17, इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 याच्यानुसार कोणत्या राज्यात वनांखाली असलेल्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली आहे? आता हा जो रिपोर्ट आहे तो दर 2 वर्षांनी जाहीर केला जातो आणि याच्या अंतर्गत 2021चा जो रिपोर्ट जाहीर झालेला आहे त्यानुसार त्या अगोदर 2 वर्षात कोणत्या राज्यात वनाखाली असलेल्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली असा प्रश्न आहे. तर तेलंगणा या राज्यात वनांखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे. तर या रिपोर्टच्या संदर्भात अधिक माहिती आपण बघूया. तर हा जो रिपोर्ट आहे त्याच्यानुसार वनाखाली असलेल्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली राज्ये पुढील प्रमाणे आहेत. तर सर्वाधिक वाढ तेलंगणा या राज्यात झालेली असून त्यानंतर क्रमांक लागतो मध्य प्रदेश आणि ओडिसा या राज्यांचा. त्याचबरोबर असा देखील प्रश्न येऊ शकतो की सर्वाधिक वनक्षेत्रे कोणत्या राज्यात आहेत? तर सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश या राज्यात असून त्याच्यानंतर क्रमांक लागतो अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि महाराष्ट्र या राज्यांचा. म्हणजे सर्वाधिक वनांच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक 5वा आहे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. आणि हा जो रिपोर्ट आहे तो 2021चा आहे हे लक्षात ठेवा. प्रश्न 18, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच PMJAY या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली योजना असून याच्यावर प्रत्येक परीक्षेत एक तरी प्रश्न असतो आणि या योजनेची सुरुवात ही 2018 साली करण्यात आली होती. आता या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण बघूया जेणेकरून परीक्षेत आलेला प्रश्न तुमचा चुकणार नाही. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याचा फुल फॉर्म देखील परीक्षेत विचारला जातो त्यामुळे तो देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर या योजनेची सुरुवात कधी झाली? 23 सप्टेंबर 2018 या दिवशी. त्यामुळे ही तारीख देखील तोंडपाठ ठेवा. त्यानंतर या योजनेचा उद्देश काय आहे? तर गरीब आणि असुरक्षित कुटुंब जे आहेत त्यांना आरोग्य विमा पुरवणे. त्याचबरोबर या विम्याद्वारे त्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आलेली. या योजनेचे एकूण लाभार्थी किती आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर या योजनेअंतर्गत 10.47 कोटी कुटुंबे लाभार्थी आहेत. म्हणजेच अंदाजे जवळपास 50 कोटी लोक या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांवर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत कोणता आरोग्य लाभ दिला जातो? तर 5 लाख रुपये प्रतिवर्ष प्रति कुटुंब हा विमा किंवा आरोग्य लाभ या योजनेअंतर्गत प्रदान केला जातो. तर परीक्षेच्या दृष्टीने हे अतिशय इम्पॉर्टंट असलेली योजना आहे. ही योजना चांगल्या रीतीने तयारी करून ठेवा. प्रश्न 19, भारतातील पहिला कोलपासून मिथेनॉल तयार करण्याचा प्लांट कोठे उभारण्यात आलेला आहे? तर भारतातील पहिला कोलपासून मिथेनॉल तयार करण्याचा प्लांट हा हैदराबाद या शहरामध्ये उभारण्यात आला आहे. आणि हा जो प्लांट आहे तो कोणामार्फत उभारण्यात येत आहे? तर हा प्लांट हा भेल भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीमार्फत उभारण्यात येत आहे. प्रश्न 20, भारतातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट कोणत्या शहरात उभारण्यात आलेले आहे? तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारतातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट हे चेन्नई या शहरामध्ये उभारण्यात येत आहे. तर हे काय आहे? तर हे एक कार रेसिंग या खेळाशी रिलेटेड गोष्ट आहे. तर अशा प्रकारे भारतातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट हे चेन्नई या ठिकाणी बनवले जात असून याची लांबी 3.5 किलोमीटर लांब असून हे कोणामार्फत बनवण्यात येत आहे? तर हे तमिळनाडू सरकार प्लस रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत एकत्रितपणे बनवण्यात येत आहे. प्रश्न 21, आर्थिक पाहणी अहवाल 2023 नुसार भारताच्या अर्थव्यवस्थेत 2022-23 अखेर टिंबटिंब टक्क्यांनी वाढ अपेक्षित होती. तर आर्थिक पाहणी अहवाल 2023 नुसार भारताच्या अर्थव्यवस्थेत 2022-23 अखेर 7% वाढ अपेक्षित होती. आणि ज्याप्रमाणे भारताच्या अर्थव्यवस्थेत 7% वाढ अपेक्षित होती त्याचप्रमाणे महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये 6.8% वाढ अपेक्षित होती. तर अशा प्रकारे आर्थिक पाहणी अहवाल जो असतो त्याच्यावर 100% तुम्हाला परीक्षेत प्रश्न आढळून येतील जे इकॉनॉमिकच्या दृष्टीने विचारले जातात. आणि हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेत आहे असा विचारला जाऊ शकेल. प्रश्न 22, UPAG या पोर्टलचा फुल फॉर्म काय आहे? तर UPAG या पोर्टलचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पोर्टल फॉर ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक. आणि हे एक ऑनलाईन पोर्टल असून याचा उपयोग कृषी क्षेत्रातील जी काही माहिती आहे त्या माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी, अरेंजमेंट करण्यासाठी किंवा ती संकलित करण्यासाठी वापरला जातो. त्याचबरोबर ही कोणी डेव्हलप केलेलं आहे असा देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. तर हे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर
या मंत्रालयाने निर्माण केलेले आहे. म्हणजे शेतकरी मंत्रालय, कृषी मंत्रालयाने हे पोर्टल तयार केलेले आहे. प्रश्न 23वा, रेल्वेचे 100% विद्युतीकरण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? तर 100% विद्युतीकरण झालेले भारतातील पहिले राज्य आहे हरियाणा आहे. हरियाणा या राज्यात रेल्वेचे 100% विद्युतीकरण झालेले आहे आणि अशा प्रकारे ते भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेने डिसेंबर 2023 अखेर ब्रॉडगेजचे जे रूट आहेत ते 100% विद्युतीकरण करण्याचे लक्ष ठेवलेले आहे. त्यामुळे या लक्ष्यावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की भारतीय रेल्वेने टिंबटिंब अखेर ब्रॉडगेज रूटचे जे 100% विद्युतीकरण करण्याचे लक्ष ठेवलेले आहे तर डिसेंबर 2023 अखेर. प्रश्न 24वा, इन्फ्यूज हे मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर इन्फ्यूज हे मिशन जे आहे ते नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा या संस्थेशी संबंधित आहे. तर या मिशनचा लॉंग फॉर्म काय आहे याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येईल. तर इन्फ्यूज या मिशनचा लॉंग फॉर्म होतो इंटिग्रल फील्ड अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोप एक्सपेरिमेंट. म्हणजे ही एक प्रकारची दुर्बीण असून याचा उपयोग सायग्नस लूप आणि ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी केला जाणार आहे आणि हे मिशन अमेरिकेची जी नासा ही अंतराळ संस्था आहे या संस्थेमार्फत राबवण्यात येणार आहे. प्रश्न 25वा, ऑक्टोबर 2023 पर्यंत नरेंद्र मोदींनी खालीलपैकी कोणता कार्यविभाग हाताळलेला नाही? तर यापैकी सहकार मंत्रालय जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाताळलेले नाही. याच्या व्यतिरिक्त बाकी 3 मंत्रालये नरेंद्र मोदींनी सांभाळलेले आहेत. आता आपण याविषयी अधिक माहिती बघूया की आत्तापर्यंत नरेंद्र मोदींनी कोणकोणते कार्यविभाग हाताळलेले आहेत. तर यामध्ये कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्त वेतन मंत्रालयाचा समावेश होतो. त्यानंतर अंतराळ विभागाचा समावेश होतो. त्यानंतर अणुऊर्जा विभागाचा समावेश होतो आणि याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मंत्र्यांना जे विवक्षितपणे नेमून दिलेले नाहीत असे जे विभाग असतील किंवा जे विषय असतील म्हणजेच ज्याचा कार्यभार कोणत्याही मंत्र्याकडे दिलेला नाही असे जे मंत्रालय आहेत किंवा विभाग आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफिसकडे म्हणजे PMO कडे असतात, ज्याचा कार्यभार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः बघतात. तर हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण आत्ता 25 प्रश्न बघितलेले आहेत जे गेल्या 2023 या वर्षातील अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत आणि यातील प्रत्येक प्रश्न तुम्हाला कोणत्या ना कोणत्या परीक्षेत विचारलेला नक्की दिसेल. या व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजचा पहिला भाग असून ही सिरीज अशीच चालू राहील. थँक्यू.